नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर. तर आज आपल्याला 3 धबधबे करायचे आहेत, ते पण महाडमध्ये. तर नंतर मग आज आपल्यासोबत आहे समीरदा. तर आम्ही इथून चालत पहिले वेणूची गाडी घेतली. तर नंतर मग मीच गाडी चालवली, कारण समीरदा गाडी चालवताना नाहीत. नंतर मस्त की पुढचे व्ह्यू महाडच्या रोडला खूप मस्तपैकी दिसत होतं एकदम दृश्य, आणि महाडचा हायवे एकदम मस्त झालेला. आणि एवढं दृश्य बघता आम्ही मग 7-8 धबधब्याच्या तिथे पोहोचलो. बरं म्हणजे लोकेशनवरती मग तिथून जायचं पहिला हा धबधबा करायचा आहे. मग इथून आम्ही मस्त की जंगलातून चालत फायनली मस्त की आता पोहोचल्यानंतर असंच एकदम कच्चा वगैरे रोड होता, एकदम खतरनाक असा दगड वगैरे एकदम. जेव्हा आम्ही ट्रॅकिंग वगैरे केल्यानंतर फायनली आम्ही 7-8 धबधब्याच्या तिथं पोहोचलो. खूप सुंदरसा होता. 2 दगडातून म्हणजे वाहणारा तो धबधबा होता. आणि मग आम्ही इथून परत निघालो. गाडी वगैरे घेतली. नंतर आम्ही जातो नाणेमाचीच्या धबधब्यावरती. मग इथून लोकेशनवरती आलो. इकडे जवळच आहे फाटक, हा लोकेशन आहे. इथून मस्त सरळ 40 मिनिटं चालत लागतात. मग आम्ही इथून ह्या गावातून मस्त की खूप सुंदर तो गाव आहे. मग ह्या गावातून आम्ही मस्त की चालत होतो. कुत्रा पण वगैरे सोबत होता. नंतर मग या गावातून असे वाटा वगैरे होत्या, मग ते पाठून वगैरे जाण्यासाठी असत्या. तर खूप लांब आहे, 40 मिनिटं. म्हणजे शेत वगैरे इकडे लावलेलं, मग शेतातून आम्ही असं खूप दृश्य भारी होतं, एकदम डोंगर वगैरे मस्तपैकी. निसर्ग आपलं कोकणच. जाताना कच्चा वगैरे रोड आहे, एकदम खतरनाक, सांभाळून जावं लागतं. नंतर मग आम्ही असं वगैरे जाताना मग फायनली आम्ही पोहोचलो नाणेमाची धबधबा वॉटरफॉल. हा खूप सुंदर आहे, प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये. बघूनच खूप भरलं. नंतर मग मस्त की एक व्हिडिओ वगैरे काढली एकदम स्लोमोमध्ये. नंतर मग कॅमेरावरती पूर्ण भुसा उडत होता, कारण इथून पूर्ण पाणी होतं, खतरनाक होतं एकदम, लई मजा आली. आम्ही इथून मस्त फ्रेश वगैरे झालो. मग परत निघालो. येताना घरी मग हाडच्या इथे हायवेच्या इथं कुणकेश्वर धबधबा होता, तो पण मस्त की एंट्री वगैरे केली. हा पण खूप थोडा भारी मस्त हायवे लेवलचा आहे. नंतर मग आम्ही इथून पाहून वगैरे मस्त की नंतर मग फायनली आलो मित्रांनो घरी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. बाय बाय.